सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी यहोशुआ याचा 10वा अध्याय 42 वचन वाचूया. हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशुआने एकाच वेळेस घेतले, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर इस्रायलातर्फे लढला. या ठिकाणी लक्षात घ्या की मोशे हा इस्रायल लोकांचा पुढारी होता आणि मोशेनंतर यहोशुआ हा इस्रायल लोकांचा पुढारी झालेला आहे. आणि या यहोशुआला देवानं वचन दिलं होतं की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या पुढं कोणाचाही टिकाव लागणार नाही. या यहोशुआबरोबर देव असल्यामुळं, देव त्याच्या संगती असल्यामुळं या यहोशुआला देवानं काय केलेलं आहे, विजय मिळवून दिलेला आहे. सर्व राजे, सर्व देश यहोशुआने एकाच वेळेस आपल्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत. कारण इस्रायलाचा जो देव परमेश्वर जिवंत देव, तो इस्रायलातर्फे लढला. इस्रायल लोक म्हणजे देवाच्या लोकांच्या बाजूनं तो लढला आणि त्यांना विजय मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जर विजय पाहिजे असेल, देव आपल्या बाजूनं लढावा असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण आपलं जीवन देवाला समर्पित केलं पाहिजे. कारण परमेश्वर तुमच्यासाठी लढण्यासाठी, तुम्हाला उत्तर देण्यासाठी, विजय करण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं प्रभू, ज्याने पाहिलं प्रभू, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. त्याचबद्दल प्रभू दे बाप्पा, आजचं वचनाचा आशीर्वाद तू त्यांना दे. तू स्वर्गातून त्यांना आरोग्य दे, त्यांचं काम आशीर्वादित कर, येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांची प्रगती उन्नती कर, त्यांच्या कुटुंबाचं तारण कर. आणि विशेष प्रार्थना करतो की देवा, तू इस्रायलतर्फे लढलेला आहेस आणि इस्रायल लोकांना, देवाच्या लोकांना तू विजय केलेला आहेस. तसे या विश्वासणारे लोक जे तुझं वचन ऐकत आहेत, पाहत आहेत, त्यांनासुद्धा तू विजय दे. त्यांच्या बाजूनं तू लढ आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव त्यांनासुद्धा तू दे. आणि देणार यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. येशूच्याच नावामध्ये मागतो, म्हणून तो बाप्पा ऐक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती देवाला करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. त्याचबरोबर माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे, पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल. आमेन.